भगवान शिवजीची पूजा केलं, नुसती मंदिरातली पिंड तुम्ही दुरून पाहिली तर 4 गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. कोणतं? धर्म, दुसरी अर्थ. जगातला एकच देव आहे, स्वतः स्मशानात राहतो, पण ज्याचे भक्त बंगल्यात राहतात. आजही पहा तुम्ही, सगळ्यात श्रीमंत महादेवाचे भक्त असतात. महादेवाच्या भक्तांचं कौतुक आहे, भक्त महालात राहतात आणि देव स्मशानात राहतो. स्वतः स्मशानात राहतो, स्वतः कष्ट सहन करतो, पण भक्ताच्या वाट्याला दुःख येऊ देत नाही. जगातला कृपाळू असा एकच देव आहे, तो म्हणजे आमचा महादेव. धर्म, अर्थ. कुबेराला ही सगळी संपत्ती शिवभक्तीमुळेच प्राप्त झाली. मला सांगा, रावण किती श्रीमंत होता? कोणाचा भक्त होता रावण? कोणाचा? सुदामजी. सुदामजी कसे होते? गरीब. भक्त कोणाचे होते? हाय का नाही? महादेवाचे भक्त श्रीमंत असतात, म्हणून रात्रीतून कोणी पार्ट्या बदलू नका बरं का. नाही आता या पक्षातून आम्हाला त्या पक्षात जायचं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ नुसते शिव देखिता प्रत्यक्ष. भगवान शिवजीच्या हा नुसता दर्शनाचा महिमा आहे. आणि अजून एक लक्षात घ्या बरं का, ज्या घरामध्ये नित्य शिवपूजा होते, 1 लोटा जल सभी समस्या का हल. नाही मंदिरात तुम्हाला लोटाभर जल घेऊन जाता आलं, पण घरचा महादेव आहे ना, घरच्या महादेवाला लोटाभर जल घालत जा बरं का. लोटाभर जल. महादेवाला तांब्याभर जर पाणी घातलं तर अनेक प्रकारचे दोष जातात. लग्न जमत नाही, ज्याचं लग्न जमत नाही त्याने मंगळवारी जो प्रदोष येतो, शनिवारी प्रदोष येतो त्याला शनी प्रदोष म्हणतात, सोमवारी येतो त्याला सोम प्रदोष म्हणतात, आणि मंगळवारी जो येतो त्याला भौम प्रदोष असं म्हणतात. मंगळवारी प्रदोष काळामध्ये ज्याचं लग्न जमत नाही त्याने स्नान करून लोटाभर जल तांब्याच्या पात्रामध्ये जर घेऊन शंकराच्या पिंडीवरती जर समर्पित केलं तर 2-4 प्रदोषचाच परिणाम त्याला लगे महादेव त्याच्या पदरात फळस टाकतात ना, लवकर लग्न जमतं. महादेवाला पाणी घालणं सोपी गोष्ट नाही, याला सामान्य समजू नका. जो पितृदोष कशानेच जात नाही, पण भगवान शंकराला श्रद्धेने 1 लोटा जल नित्य समर्पित केलं तर पितृदोषही माणसाचा जातो. रात्री एखाद्याला अचानक जाग येते, पण कधी 3:30च्या आत जर जाग आली, अचानक दररोज जाग येते, समजायचं आपल्याला पितृदोष आहे. आणि पहाटे ज्याला नित्य दररोज जाग येते, समजायचं आपल्याला काहीतरी आध्यात्मिक साक्षात्कार होतो, आपल्यावर साधू संतांची कृपा होणार आहे. अचानक रात्री तहान लागलं, घशाला कोरड पडणं, समजायचं आपली पितर तहानलेली आहेत, ते अतृप्त आहेत. लोक पितृदोष वगैरे या गोष्टी मांडत नाही. संततीविषयी जर अडचण येत असेल तर पितृदोष असतो. कधी कधी रक्ताची कमतरता, रक्त वाढतच नाही, म्हणजे अचानक कमी झालं एखाद्या वेळेस तर ते काय पितृदोष नसतो. पण रक्त वाढतच नसेल, एखाद्याला नियमित रक्ताची कमतरता जर भासत असेल तर ही पितृदोषच असतो. तरुण वयामध्ये जर एका पाठोपाठ घरातली माणसं जर मरत असतील, एका पाठोपाठ तरुण वयातच जर मरत असतील तर हे पितृदोषाचंच लक्षण आहे. आणि या सगळ्या गोष्टीवरती एकच रामबाण उपाय, ते म्हणजे 1 लोटा जल. अरे बोला ना मग, 1 लोटा जल सभी समस्या का हल. कालपर्यंत आपण भगवान शंकराची पूजा कशी करावी हे ऐकलं. त्यानंतर रुद्राक्ष धारण, ज्याला रुद्राक्ष धारण करायचं त्याने वाईट वक्त काही खायचं नसतं, वाकडं तिकडं खाऊ नये. रुद्राक्ष ज्याने धारण केला त्याला कांद्या लसणाचं पण बंधन आहे शिवमहापुराणात. रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणी मेलं असेल त्या ठिकाणी रुद्राक्ष घालून जाऊ नये. रुद्राक्ष असेल गळ्यात तर त्याला विटाळाचं बंधनही पाळावं लागतं. विंटाळ चांडाळ जर झालं तर त्याला गोमूत्राने पंचगव्याने स्नान घालावं. रुद्राक्ष धारण करत असताना कोणी किती मुखी धारण करावा आणि रुद्राक्ष सिद्ध करावा लागतो बरं का. तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तुमची तेवढी नामस्मरणाची पावर त्या रुद्राक्षामध्ये समाविष्ट होते
ते पंडित प्रदीपजी मिश्राजी मुळे का होईना, पण घराघरात लोक रुद्राक्ष धारण करू लागले. रुद्राक्ष आध्यात्मिक दृष्ट्या चांगलाच आहे आणि सरपंच तो वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा चांगला आहे. त्याच्यामध्ये जे चुंबकीय आकर्षण असतं त्याने अनेक प्रकारच्या रोगांना आळा घालता येतो. शुगर बीपी असेल, बीपी साठी पण चांगला असतो तो, होण्या अगोदरच घातला पाहिजे माणसाने. तुळशीच्या काड्यांची माळही घातली पाहिजे आणि रुद्राक्षही धारण केला पाहिजे नियमित. हे पहा, असं माणसाने खाऊच नाही की जो नैवेद्य म्हणून आपल्याला देवाला दाखवता येणार नाही, अशा गोष्टी खाऊच नाही. त्याच गोष्टी खात चला ज्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवू शकतो. देवाला जर नैवेद्य दाखवला माणसाने, अनिष्ट टळतं, माणसाचं आयुष्य वाढतं देवाला नैवेद्य दाखवल्याने. आणि नैवेद्य दाखवलं तर घरातला केवळ स्वयंपाक राहत नाही, त्याला प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं. काल आपण सृष्टीखंड ऐकला की या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने नेमकी केली कशी. भगवान शिवजींनी स्वतःच्या डाव्या अंगाला अमृत लावलं आणि त्याच्यापासून विष्णू प्रगट झाले. विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेव दोन्ही भुवयांमधून रडत रडत एक बाळ रडत जन्माला आलं, ते म्हणजे रुद्रदेव. त्यानंतर ब्रह्मदेवाने आपल्या अंगापासून शरीरापासून अनेक प्रजापती जन्माला घातली. ते आपण काल ती कथा श्रवण केली. त्यानंतर कालभैरवनाथाच्या उत्पत्तीची कथा आपण काल पाहिली. कालभैरवनाथ आपल्याकडे जसं कुलदैवत म्हणजे खंडोबा आहे, तसं पश्चिम महाराष्ट्राचं कुलदैवत अनेक ठिकाणी कालभैरवनाथाची तिथं जागृत मंदिर आहेत. श्रीगोंदा तालुक्याकडे जर तुम्ही गेलात तर तिकडे गावाडगाव कालभैरवनाथाचं मंदिर आहे आणि तिकडचं कुलदैवत जर म्हटलं तर कालभैरवनाथ आहे. आणि कुलदेवी प्रत्येकाची एक देवी ठरलेली असते. जसं आपल्याकडे मांडवा देवी आहे, आमच्या परिसरामध्ये परतूरच्या तिकडं आम्हाला देहेगावची रेणुका देवी आहे, ही उपकुलपीठ आहे. त्यानंतर मोगऱ्याचा खंडोबा आहे. आणि मुख्य कुलपीठ जर म्हटलं, कुलदेवी आणि कुलदेवता हे दोन असतात. कुलदेवी म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी आणि कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराय. तसं बऱ्याच जणांचं कुलदैवत कालभैरवनाथ बऱ्याच ठिकाणी आहे. हा महादेवाचाच अवतार आहे. कालभैरवनाथाची कथा आपण श्रवण केली. त्यानंतर थोडक्यात मी कुबेराच्या जन्माची कथा तुम्हाला सांगितली होती. कुबेर हा धनाचा अधिपती, पण ही श्रीमंती त्याला लाभली ही केवळ शिवकृपेने आणि भगवान शिवजीच्या पूजनाने. का घराघरात जर शिवजीचं पूजन झालं, महादेवाची जर पूजा घराघरात झाली, लोटावर जल जर घराघरात प्रत्येकाने महादेवाला जर वाहिला, नाही मंदिरात जाता येत तुम्हाला, निदान घरच्या महादेवाची पूजा म्हणजे देवाऱ्यातल्या असं म्हणते मी, घरच्या महादेवाची केली का कधी तुम्ही? हा, गुरुवार केले का? देवीचे गुरुवार काही फरक पडला का नाही? हा, पडला का नाही? एक सोपा उपाय सांगू का तुम्हाला, करतान का कशा? हा, सांगू का नको सांगू? किती जणीला वाटतं मी सांगावं? हातवर करा. बजाव द्या, नाही सांगत. कसं करू सांगा पटकन. मी दिसते का तुम्हाला? दिसते ना. हा, आतापर्यंत मंदिरातल्या महादेवाची किती वेळा पूजा केली आपण? घरच्या महादेवाच्या पायावर घातलं की एखाद्या वेळेस पाणी? हा, निदान सक्रातीला, पाडव्याला एकदा करून उपाय पहा तुम्ही. आतापर्यंत मंदिराच्या महादेवाच्या अनेक पूजा झाल्या. एखाद्या रविवारी काय करायचं, त्यांना रात्री सांगून ठेवायचं, हो तुमची सकाळी पूजा ठेवलेली मी. त्याला रातभर झोपच येणार नाही महादेवाला. सकाळी उठलं ना, आंघोळ भंगोळ झाली की हो या खुर्चीवर बसा, पण ती आवलात काही बसणार नाही. पा असं बळच म्हणायचं, बसा इथं खुर्चीवर, बळच बसवायचं. देवाचं ताट, त्या रांगोळीवर पाय देऊ नका कोणी. हा, विशेष जबाबदारी घ्यायचं. तिथं देवाच्या रांगोळ्या काढलेल्या असतात, आपल्या पायाने तुडली नाही पाहिजे. चपला मागच सोडायच्या तिकडं, अगदी रांगोळीच्या मागेच, इथपर्यंत आणायचंच नाही कोणी. म्हणजे ती रांगोळी काढायला किती वेळ जात असेल पा काढणाऱ्याला, नाही का?
आणि आज शिवपिंड काढून बेले. काल सुद्धा पार्वती आणि एका बाजूला शिवपिंड होती. सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. एकदा त्या मुलींसाठी जोरदार टाळी वाजवा. लेकरं करतेत ना, करणाऱ्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज तुम्ही रांगोळी जर पुसून गेली तर उद्या त्या रडत्या रांगोळीला पाहू. हा, मातीच्या मडक्याची किंमत आणि ह्या मडक्याची किंमत बनवणाऱ्यालाच माहिती. तशी रांगोळीची किंमत काढणाऱ्याला माहिती असते, पण मोडणाऱ्याला किंमत कळत नाही. त्यांना आपण बसवायचं, बसायचं खुर्चीवर, ते बसणार नाहीत. हेच चाललं होतं ना आपलं. देवाचं ताट घ्यायचं, टाका, ह्या ताटात पाय ठेवा. तसं ते म्हणतील नग नग नक 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 नकोच ठो म्हणायचं. इथं पहिल्यांदा खळा खळा पाय धुवून घ्यायचे, पाणी फेकून दे, कारण किलोभर मळच निघणारे पायाचा. आपल्यासारखं थोडेसे सॉक्स बिक्स हां बॉडी लोशन गिशन असं काही नसतं. ते वर्षातून एकदाच असतं फक्त. उठा उठा, हा उठा उठा, दिवाळी आली, मामाला लुटायची वेळ झाली. दुसऱ्यांदा पाय घ्या ताटात, असं दही लावा, जरासं मऊपणा येतो नात्यात. थोडासा मध लावायचा, जरा गोडवा येतो, मग गोडवा टिकून राहतो. असं दूध टाकायचं, पाय चोळायचे, पाणी टाकायचं. किती निष्ठुर नवरा असू दे, त्याच्या डोळ्यात पाणीच आलं पाहिजे बायकोनी पायाची पूजा केल्यानंतर. तुम्ही करून पहा. दुपारी 12ला सोमवार सोडायच्या आत त्यांचा फोन येईन तुम्हाला. सोमवार सोडायला बसली का काय? त्यांनी कशाचं अजून नाही. तो थांब, सोमवार सोडू नको, येता येता उपवास सोडायला श्रीखंड घेऊन येतो तुला मन ठेवून. वाजवान टाळ्या आता. एखादा सोमवार करून पहा तुम्ही. एखादा सोमवार केला तरी एवढा फरक आहे. दर सोमवारी जर पाय धुतले तर किती फरक पडेल ना त्यात. मंदिरातला महादेव प्रसन्न व्हायचा तेव्हा होईल, घरचा महादेव प्रसन्न होणं गरजेचं आहे. प्रेमाने बोला एकदा सर्वजण, हर हर. असं